नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 10, 11 आणि 12 जून 2026 या तारखेचा। तर ह्या वेळेत वातावरणामध्ये पुन्हा एकदा मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व वादळी पावसाचा जोर जबरदस्त असून काही भागामध्ये मान्सून पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तर बने। 10 ते 12 जून महाराष्ट्रात मान्सूनची दमदार वाटचाल, वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रासाठी 10, 11 आणि 12 जूनची अत्यंत महत्त्वाची हवामान अपडेट समोर आली आहे। महाराष्ट्रात अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस आणि काही भागात मान्सूनी वातावरणाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे। सध्या नैऋत्य मान्सूनने केरळ, संपूर्ण गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागात प्रगती केली आहे। पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून आणखीन महाराष्ट्रात पुढे सरकण्यासाठी वातावरण अनुकूल असल्याचे संकेत आहे। अरबी समुद्रातून दमट दक्षिण पश्चिम वारे मोठ्या प्रमाणात ओलावा आणत आहे, तर बंगालच्या उपसागरातूनही बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा सुरू आहे। त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगांची वाढ आणि पावसाची शक्यता अधिक राहणार आहे। 10 ते 12 जून दरम्यान सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, घाटमाथा, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकच्या काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो। मराठवाडा आणि विदर्भातही दुपारनंतर मेघगर्जनेसह स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे। मात्र सर्व जिल्ह्यांमध्ये एकसारखा पाऊस पडेल असे नाही। या काळात वाऱ्याचा वेग साधारणपणे ताशी 30 ते 50 किलोमीटर राहू शकतो। काही भागात मेघगर्जने दरम्यान 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेग झोत पाहायला मिळू शकतात। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना म्हणजेच अनेक भागात अजूनही पाऊस विस्कळीत स्वरूपाचा राहू शकतो। त्यामुळे व्यापक पेरणी करण्यापूर्वी स्थानिक पातळीवर पुरेसा आणि सातत्यपूर्ण पाऊस झाला आहे का याची खात्री करून घेणे आवश्यक आहे। एकंदरीत 10 ते 12 जून दरम्यान महाराष्ट्रात वादळी वारे, विजांचा कडकडाट, ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी कायम राहण्याची शक्यता आहे। तसेच मान्सूनची पुढील प्रगती कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वाची ठरणार आहे। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, अरबी समुद्र, केरळ, कर्नाटक तसेच गोवा किनारपट्टी या भागामध्ये बाष्पयुक्त वाऱ्याचा साठा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असून मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत आहे। आता मान्सून महाराष्ट्राकडे सरकत असून पुढील 2 ते 3 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या काही भागामध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्यापूर्वी महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे। 10, 11 आणि 12 जून 2026 या तारखेच्या दरम्यान असणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळ, कर्नाटक, गोवा किनारपट्टी या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील, हलका पाऊस राहील। आजूबाजूच्या भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश जोरदार पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्व भागातही पुढील 3 दिवसात विजयवाडा, हैदराबाद, रामगुंडम, विशाखापट्टणम जोरदार पावसाचा अंदाज आहे। कांतामाल, भुवनेश्वर, राउरकेला, कोरबा, रायपूर, धनबाद या भागात वादळी वारे आणि तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। महाराष्ट्रातही काही जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर गोवा राज्याचा परिसर वास्को द गामा, पणजी, तिक्सा, अलगोटे, कास्टल रॉक, मडगाव, कोचकोडे या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाजी, बेळगावला हलका पाऊस राहील। धामणे, राणकोंडे, कानापूर, नेटूर, गोंजी इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। अंबोली, चांदगडलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील।
आणि कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर अजरा नैसर्गिक अड्डाला मध्यम हलका वादळी पाऊस बघायला मिळणार आहे। कुरणवाडी, सांकेश्वारा तसेच मालदाटी, चिकोडी मध्यम पावसाचा अंदाज राहील। गारगोटी, कापसी, निपाणी, जैनवाडी आणि इस्फुर्ली, कागल, सल्लगा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। औरस, बंडा, सावंतवाडी तसेच वेंगुर्ला, महापणकुडल मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कडेगाव, पटेगाव, कणकवली, बैगणी, उपयुक्त असेल इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। राधानगरी, खारेपट्टण, गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज राहील। विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरबा, मुलगुण मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये राजपूर, रेपटण, लांजा, बेलकर, साखरपा, संगमेश्वर, माकंजन जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्यात ज्योतिबा, किनी, कोडाली, अष्टा हलका पाऊस राहील। सांगली जिल्ह्याकडे सांगली, मालगाव, इचलकरंजी, चिरगुपी, कोडाची, रायबा, किडकल इकडे हलका मध्यम पाऊस विजांच्या कडकडाटासह सांगली जिल्ह्याच्या या भागात बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज कराड, कडेगाव, विटा, वडोज, निंदाल, देवडी, सातारा, कोरेगाव, मोलदिकसल या भागातील वादळी वाऱ्यासह हलका मध्यम पाऊस आणि वारे जोरदार वाहतील। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना, पटण, अरळ, आरवडे, मार्गाव, तांबे, दहागाव आणि वसटपोट, चाकदेव जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार। कोकण किनारपट्टीचा परिसर दापोली, पाचपाणी, कलसीत, मंदणगड, श्रीवर्धन जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच महाडवर्धन, महाबळेश्वर, रावडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे व्याले, सोनापूर, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा, आंबे, कळवण जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेण, शिवखोपोली, कामशेत, कर्जत, कुसर इकडे मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। मुंबई, नवी मुंबईला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। पेठ आणि नरेल, मुरबाड, आंबेगाव इकडे हलक्या स्वरूपात राहील। घाटमाथ्याकडे जोर थोडासा जास्त राहील। वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सम्राट, गुंडा, इगतपुरी, मुंडगाव, वडीवारे, खोडाला, जोर, मोकाडा, त्र्यंबक मध्यम स्वरूपात राहील। आणि पालघर जिल्ह्याकडे मिराबांदर, भिवंडी, वसई, विरार, उंबरपाडा, पिलवी, सपाले, पालघर, कासाकरोड हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। नाशिकच्या भागाकडे लगतचा परिसर राजूर, अकोला हलक्या स्वरूपात राहील। नाशिक जिल्ह्यामध्ये अंशतः ढगाळ स्थिती आणि तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसे अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याचा काही परिसर ढगाळ वातावरण राहील, पावसाचा जोर फारसा नाही। सोलापूर जिल्ह्याकडे तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील। सोलापूर, वेरबंग, धाराशिवचा काही परिसर, लातूर जिल्ह्याचा काही परिसर हलक्या मध्यम वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। पुढील 3 दिवसांमध्ये या पावसाची स्थिती राहील। तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा चंद्रपूर, भद्रावती, राजुरा या भागात वादळी वातावरण तयार होईल, पावसाचा जोर फारसा नाही। मूल, सावली, गडचिरोली जिल्ह्याकडे गिरवाडा, पाराकोट, मलचिरा, एटापल्ली, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। कापसी, मुरमगाव आसपासचा परिसर इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। भंडारा आणि तुमसर, गोंदिया जिल्ह्याचा काही परिसर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाजा तुरळक ठिकाण राहील। तसे विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर फारसा नाही। हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा तुरळक ठिकाण राहील। तसे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील। आणि मराठवाड्यातील नांदेड वगळता लातूर, बीड, जालना, श्री छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, वाशिम, परभणी इकडे अंशतः ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे ढगाळ स्थिती राहील, पावसाचा अंदाज फारसा नाही। अहिल्यानगर, पुणे जिल्ह्याचा काही परिसर, सोलापूर आणि सातारा जिल्ह्याचा काही परिसर इकडे तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।